काही लोक शिरूर शहरामध्ये अतिक्रमण चालू असताना काही माजी नगरसेवक असतील किंवा आता जे सत्तेमध्ये आहेत ते नगरसेवक असतील, त्यांचं म्हणणं आहे की 30 मीटरचा रस्ता आहे सतरागमानीच्या पुलापासून आणि तुम्ही पलीकडचं अतिक्रमण काढा, मग आमचं काढा. आणि सन्माननीय जे अधिकारी आहेत नगरपालिकेचे सीओ, त्यांना ते म्हणतात की तुमचं शिक्षण कमी पडतंय, तुम्हाला माहिती कमी आहे. तर माझं त्यांना म्हणणं आहे की कदाचित सीओ ग्रॅज्युएट झालेले असतील, त्यांनी कायद्याची पदवी पास केली म्हणून त्यांना ते पद मिळाले. तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेले आहेत का? तुम्हाला जास्त कळतं का? 4थी पास माणसांनी जर अशा उच्च शिक्षित माणसाला आणि पदावर असलेल्या माणसाला जर असे प्रश्न केले तर नागरिकांनी काय करायचे? आणि यांच्या काळामध्ये हे जेव्हा नगरसेवक होते, यांचे वडील नगरसेवक होते, त्या वेळेला हे अतिक्रमण सगळं वाढलेलं आहे आणि ते गोरगरिबांकडून 500 रुपये 200 रुपये भाडं वसूल करतात. आणि यांनी हे असं बोलणं चुकीचं आहे. तर कायदेशीर कारवाई जी होतीये ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. फक्त त्याच्यामध्ये स्थानिकांना महत्वाचं लक्षात घेऊन त्यांना कायमची व्यवस्था करावी, त्यांची नगरपालिकेने कायमची त्यांना कायमस्वरूपी जागा द्यावी. जे 30-30 40-40 50-50 वर्षापासून शिरूर शहरामध्ये धंदा करतात त्यांना व्यवस्थित जागा द्यावी, पुनर्वसन करावं त्यांचं. आणि कारवाई करत असताना आपला शहराला कुठेही अडथळा निर्माण होणार नाही अशा पद्धतीने त्या लोकांनीही कायद्याचं पालन करावं. त्याचप्रमाणे ही नगरपालिकेची जी अतिक्रमणाची कारवाई आहे ही फक्त गोरगरिबांवर न होता ही कारवाई धनदांडग्यांवर पण झाली पाहिजे. आज आपण सुभाष चौक असेल किंवा कापड बाजार असेल, 20-20 25-25 फूट दुकानं बाहेर लागलेले असतात, त्यांच्या पायऱ्या पुढे आलेले आहेत, शेड पुढे आलेले आहेत. हे सगळं नगरपालिकेने काळजीपूर्वक काढून घेतलं पाहिजे. अन्याय फक्त गोरगरिबांवर होता कामा नये, ते धनदांडग्यांवर पण योग्य ती कारवाई झाली पाहिजे.